नमस्कार. केदार विजय ग्रंथाच्या आधारे आपण ज्योतिबांचा अवतार आणि त्यांचा दिग्विजय पाहिला. आज या सीझनचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग. ज्योतिबांचं सैन्य आता रत्नासुराच्या वेशीवर पोहोचले आहे, पण रत्नासुराचा मुलगा विरोचन अजूनही आपल्या गर्वात मग्न आहे. आजोबा, आपण 17वे पर्व पूर्ण करत आलोय. आता ज्योतिबांचे 9 कोटी भैरव आणि ते 16 सिद्ध रत्नासुराच्या नगरीत घुसलेत का? त्या विरोचनाला आता तरी भीती वाटते का? दख्खनचा राजा ज्योतिबा, श्री केदार विजय, अध्याय 10वा. हो बाळा, ज्योतिबांच्या चांग भलच्या गर्जनेने आता साड्या दिशा हदरल्या आहेत. रत्नासुराचा मुलगा विरोचन याला वाटलं होतं की हे कोणी साधे साधू आहेत, पण जेव्हा त्याने 9 कोटी भैरवांचा तो अफाट दरारा पाहिला तेव्हा त्याची बोबडी वळली. विरोचनाने आपल्या सैन्याला युद्धाची आज्ञा दिली, पण ज्योतिबांच्या तेजासमोर त्याचे मायावी राक्षस टिकूच शकले नाहीत. म्हणजे विरोचनाचा अहंकार आता संपणार तर? आजोबा, ज्योतिबांनी त्याला काही इशारा दिला नव्हता का? बाळा, ज्योतिबा हे नाथ निरंजन आहे. त्यांनी विरोचनाला संधी दिली होती, पण तो आपल्या सत्तेच्या नशेत होता. शेवटी ज्योतिबांनी आपल्या अष्टभैरवांना आणि महालक्ष्मी मातेला युद्धाचे संकेत दिले. या अध्यायात सांगितलंय की जेव्हा सत्याचा विजय होतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आनंदाने डोलू लागतं. हा सीझन म्हणजे ज्योतिबांच्या अफाट शक्तीची प्रचिती आहे. बाळा, सीझन 17चा हा प्रवास इथेच थांबतोय. आपण पाहिलं की कसा दख्खनचा राजा भक्तांच्या हाकेला धावून येतो, पण ज्योतिबांची आणि रत्नासुराची ती मोठी लढाई आणि युद्धनीती हे सगळं आपण पुढच्या सीझनमध्ये पाहणार आहोत. हो आजोबा, मी पुढच्या सीझनची आतुरतेने वाट पाहीन. काय घडणार या युद्धाच्या वळणावर? रत्नासुराचा वध अजून बाकी आहे. सह्याद्रीच्या कुशीत युद्धाची ठिणगी पडली आहे. दख्खनचा राजा आता रणांगणात काय चमत्कार दाखवणार? पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. भेटू पुढच्या सीझनमध्ये. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.